नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन अलीकडेच भारत भेटीवर होते. त्या भेटीदरम्यान त्यांचं जल्लोषात स्वागत झालं, प्रचंड मोठं स्वागत झालं. विमानतळावरून पंतप्रधान मोदी त्यांना स्वतःच्या कारमधून पंतप्रधान निवासात घेऊन गेले. दोन्ही नेत्यांनी एकत्र रात्री भोजन केलं. या रात्री भोजनाची प्रचंड चर्चा झाली, गाजावाजा झाला. परंतु या रात्री भोजनामध्ये नेमकं शिजलं काय, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा काय झाली, याचा कोणताही तपशील बाहेर आला नाही. दुसऱ्या दिवशी दोन्ही नेत्यांचं संयुक्त निवेदन झालं. या संयुक्त निवेदनात सुद्धा कोणतीही मोठी घोषणा झाली नाही. त्यामुळे जगातील अनेक नेत्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की या भेटीतून नेमकं साध्य काय झालं. घोषणा कोणतीही झाली नाही आणि हीच धास्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आहे. आणि याच धास्तावलेल्या मनस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल फोन केला. फोन करून चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या एक्स अकाउंटवरून दोन महत्त्वाच्या पोस्ट केल्या होत्या. पहिली पोस्ट केली होती इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी झालेल्या फोन चर्चेबद्दल. या पोस्ट नंतर काही वेळाने म्हणजे ही पोस्ट टाकली, त्याची चर्चा सुरू होते न होते थोड्या वेळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जी काही चर्चा झाली त्याचा तपशील एक्स अकाउंटवरून मांडला होता. परंतु या दोन्ही पोस्टमध्ये एक महत्त्वाचा परंतु अत्यंत सूक्ष्म असा फरक होता. बेंजामिन नेतन्याहू यांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माय फ्रेंड असा केला होता, म्हणजे जो ट्रम्प यांच्याबद्दल नेहमी करण्यात येतो. परंतु ट्रम्प यांच्या संदर्भात मोदींनी जी पोस्ट केली होती त्याच्यामध्ये माय फ्रेंड असा उल्लेख न करता, म्हणजे जो ते नेहमी करत असतात तसा उल्लेख न करता फक्त मिस्टर प्रेसिडेंट अशा प्रकारचा उल्लेख होता. नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प या दोन नेत्यांना नरेंद्र मोदी यांच्या पोस्टमधून वेगळी ट्रीटमेंट देण्यात आली होती. आणि ही ट्रीटमेंट देण्याआधी फक्त त्यांनी एका शब्दाचा फरक केला. डोनाल्ड ट्रम्प हे जगातल्या प्रत्येक घडामोडीवर व्यक्त होत असतात त्यांच्या ट्रूथ सोशल अकाउंटच्या माध्यमातून. आता त्यांनी नरेंद्र मोदी यांना फोन कॉल केल्यानंतर त्यांच्या ट्रूथ सोशलवर याच्या संदर्भात ते एखादी पोस्ट टाकतील अशा प्रकारची अपेक्षा होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी अवाक्षर सुद्धा त्यांच्या ट्रूथ सोशलवर लिहिलं नाही. बरं, नरेंद्र मोदी यांचं ट्रूथ सोशलवर अकाउंट आहे, त्या अकाउंटवर मोदींनी ही पोस्ट केली होती, त्याच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की मी मोदींना फोन केला हे मोदींना तर कळलं पाहिजे, परंतु जगामध्ये त्याची कोणत्याही प्रकारची वाच्यता होऊ नये ही ट्रम्प यांची इच्छा होती. परंतु अर्थात या अपेक्षेवर नरेंद्र मोदी यांनी बादलीभर पाणी ओतलं. कारण मोदींना माहिती होतं जर मी माझ्या अकाउंटवर फोन कॉलमध्ये काय काय चर्चा झाली हे लिहिलं नाही तर डोनाल्ड ट्रम्प भलतंच काही बरळतील आणि वेगळंच काही जगाला सांगतील. डोनाल्ड ट्रम्प जानेवारी महिन्यामध्ये अमेरिकेच्या सत्तेवर आले आणि तेव्हापासून त्यांचं जे वागणं बोलणं आहे ते अत्यंत अहंकारी राहिलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीतून हा अहंकार व्यक्त होत असतो. जगातील अनेक देशांच्या नेत्यांचे त्याने जाहीर अपमान केलेले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष माटामेला रामापोसा यांचा त्यांनी अपमान केलेला आहे. त्यांच्याशी अत्यंत वाईट प्रकारे ते वागलेले आहेत. त्यामुळे असा अहंकारी नेता नरेंद्र मोदी यांना स्वतःहून फोन करेल आणि त्यांच्याबरोबर चर्चा करेल, तेही कोणत्या कारणाशिवाय, हे केवळ आणि केवळ अशक्य आहे. परंतु ट्रम्प यांनी मोदींना फोन केला हे वास्तव आहे. याच्यापूर्वी महिनाभराआधी ट्रम्प यांनी दिवाळीच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांना फोन केला होता आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पुतीन भारतात येण्याच्या बराच काळ आधीपासून त्यांच्या भारत भेटीची चर्चा सुरू झाली होती आणि अनेक प्रकारच्या शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या. त्यापैकी एक शक्यता अशी होती की पुतीन यांच्या भारत भेटीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड पिसाळतील आणि भारतावर जे टेरिफ आहे सध्या 50% आहे ते 100% किंवा 500% पण करू शकतील. आम्ही एक दुसरी शक्यता व्यक्त केली होती, आम्ही म्हणजे न्यूज डंकाने. आम्ही असं म्हटलं होतं की शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची जी बैठक चीनमध्ये झाली होती, या बैठकीसाठी मोदी चीनला गेले होते आणि या बैठकीनंतर मोदी, पुतीन आणि शी जिनपिंग या 3 नेत्यांचे एकत्रित फोटो ठिकठिकाणी झळकले, जगभरामध्ये व्हायरल झाले. आणि त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा जो सूर होता, भारत विरोधी सूर, तो प्रचंड मवाळ झाला होता. ट्रूथ सोशलवर या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या काही पोस्ट केल्या त्याच्यामध्ये भारत आपल्यापासून तुटतोय की काय अशा आशयाची हळहळ सुद्धा त्यांनी व्यक्त केली होती. आणि तेच नेमकं पुतीन यांच्या भारत भेटीनंतर झालेलं दिसतंय. नरमलेले ट्रम्प आणखी थोडे नरमलेले दिसत आहेत आणि त्यामुळेच त्यांनी नरेंद्र मोदी यांना फोन कॉल केलेला आहे, त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. अशी 3 महत्त्वाची कारणं आहेत ज्याच्यामुळे भारत आणि अमेरिका या 2 देशांमध्ये जवळीक निर्माण झाली. पहिली 2 जी कारणं आहेत ती भारताच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. तिसरं जे कारण आहे ते अमेरिकेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. भारत अमेरिकेला मोठी निर्यात करतो, म्हणजे भारताचा जगातील अनेक देशांशी व्यापार आहे, परंतु फार कमी असे देश आहेत ज्यांच्याशी केलेला व्यापार भारताच्या दृष्टीने फायद्याचा आहे. म्हणजे ज्या देशांना भारत निर्यात जास्त करतो आणि आयात कमी करतो अशा देशांमध्ये नंबर 1चा देश म्हणजे अमेरिका. भारत आणि अमेरिकेच्या व्यापारामध्ये एकूण जो फरक आहे तो $40 अब्ज आहे आणि हा जो फरक आहे तो भारताचा फायदा आहे.
अमेरिकेला भारताची निर्यात जास्त आहे आणि अमेरिकेकडून भारत आयात कमी करतो. त्यामुळे भारताच्या दृष्टीने अमेरिकेचं हे एक महत्व आहे. दुसरं महत्व म्हणजे जगातील अनेक देशांकडून भारत शस्त्रास्त्रांची आयात करतो आणि त्यापैकी एक महत्वाचा देश म्हणजे अमेरिका. सत्तेवर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही कारणांना बत्ती लावण्याचा प्रयत्न केला. भारताची अमेरिकेला जी निर्यात होते त्याच्यावर कुठाराघात करण्याचा प्रयत्न केला. भारतावर 50% टेरिफ लादलं, जेणेकरून भारताची जी निर्यात अमेरिकेला होते त्याचं प्रमाण कमी होईल आणि भारतीय निर्यातदारांना फटका बसेल. लढाऊ विमानांच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने तेजस विमानांची निर्मिती केलेली आहे. परंतु या विमानाच्या इंजिनासाठी भारत अमेरिकेवर अवलंबून आहे. याच्यासाठी जी या अमेरिकी कंपनीच्या सोबत आपण करार केलेला आहे. करार केल्यानंतर पैसे दिल्यानंतर सुद्धा जीई कडून भारताला इंजिनाचा जो पुरवठा होतोय तो अत्यंत संथ गतीने होतोय आणि इतक्या संथ गतीने की या इंजिनाचा कदाचित भारताला भविष्यामध्ये फारसा उपयोग होणार नाहीये. एक विषय तर उघड आहे, गोष्ट टेरिफची असो किंवा तेजसच्या इंजिनांची, जे काही करताय त्याला जबाबदार ट्रम्प प्रशासन आहे. अमेरिका भारत जवळ येण्याचं तिसरं कारण म्हणजे चीन. चीन हा अमेरिकेचा स्पर्धक आहे आणि भारताचा शत्रू आणि त्याच्यासाठी क्वाड या गटाची स्थापना करण्यात आली होती. परंतु त्या कारणाला सुद्धा ट्रम्प यांच्या नीतीमुळे धक्का बसलेला आहे. एका बाजूला भारताशी संबंध बिघडवत असताना पाकिस्तानची मात्र ट्रम्प यांनी चुंबाचुंबी सुरू केलेली आहे. F-16 विमानं अमेरिकेने पाकिस्तानला देऊ केली होती. आता या विमानांच्या आधुनिकीकरणासाठी ट्रम्प प्रशासनाने भला मोठा निधी पाकिस्तानला देऊ केलेला आहे. रशियाकडून तेल विकत घेऊ नका हा ट्रम्प प्रशासनाचा जो दबाव आहे तो सुद्धा कारणीभूत ठरला भारत आणि अमेरिकेचे संबंध बिघडवण्यासाठी. ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने भारताला अडचणीत आणणारी विधानं केली. ऑपरेशन सिंदूर पॉज झाल्यानंतर ही विधानं सुरू राहिली. आज भारत आणि अमेरिकेचे संबंध अक्षरशः रसातळाला गेलेले आहेत आणि अमेरिकी काँग्रेसला याची पूर्णपणे जाणीव आहे. अमेरिकेमध्ये वारंवार याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काही काळापूर्वी अमेरिकी काँग्रेसच्या 44 सदस्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहिलं आणि त्यांचे पाकिस्तानमधले घट्ट मित्र पाकिस्तानचे लष्करशहा फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या विरोधात कारवाई करावी अशा प्रकारची विनंती त्यांना केली. आसिम मुनीर यांना अटक करा आणि त्यांची अमेरिकेतली मालमत्ता फ्रीज करा अशा प्रकारचं आवाहन या सदस्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना केलेलं आहे. काल परवा अमेरिकी काँग्रेसमध्ये याची पुनरावृत्ती झाली. सिडनी कॅमलॅगर डो डेमोक्रॅटचे सदस्य आहेत आणि त्यांनी पुतीन आणि मोदी यांचा जो सेल्फी आहे जो पुतीन यांच्या भारत भेटीच्या दरम्यान काढण्यात आला होता तो सभागृहामध्ये झळकावला. त्यांनी ट्रम्प यांच्यावर अत्यंत बोजरी टीका केली. त्यांनी सांगितलं की तुमच्यामुळे अमेरिका आणि भारताचे संबंध घसरलेले आहेत आणि रशिया आणि भारत एकत्र आलेले आहेत. अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आणि त्याच्यामुळे ट्रम्प गळपटले. त्यांनी नरेंद्र मोदी यांना फोन केला. अशातला काही भाग नाहीये. कारणं वेगळीच आहेत आणि कारणं याच्यापेक्षा जास्त गंभीर आहेत. भारताला ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने धमक्या दिल्या परंतु या धमक्यांचा काहीही उपयोग झाला नाही. अमेरिकेचे कॉमर्स सेक्रेटरी हावर्ड लुटनिक यांनी भारताला दम दिला होता की टेरिफ लादल्यानंतर भारत सरपटत आमच्याकडे येईल आणि सॉरी म्हणेल. अर्थात हे त्यांचं दिवास्वप्न होतं. हा त्यांचा स्वप्नदोष आहे आता सिद्ध झालेला आहे. कारण भारतावर या कारवायांचा कोणताही परिणाम झालेला नाहीये. भारत अजिबात झुकलेला नाहीये. ट्रम्प यांचा हा सगळा अट्टहास दोन गोष्टींसाठी होता. एकतर भारताकडून मनासारखं ट्रेड डील करून घ्यायचं आणि दुसरं रशियाचं तेल बंद करून आपलं तेल भारताच्या गळ्यात मारायचं. परंतु यापैकी काहीही होताना दिसत नाहीये. पुतीन यांची जी भारत भेट झाली त्या भारत भेटीमध्ये पुतीन यांनी ग्वाही दिली की भारताला आमच्याकडून जो इंधन पुरवठा आहे तो याच्या पुढे सुद्धा सुरळीत राहील. 21 नोव्हेंबर पासून ट्रम्प यांनी रशियन कंपनीवर जे निर्बंध लादले होते ते अस्तित्वात येणार होते म्हणजे सुरू होणार होते. रोजनेफ्ट आणि लुकॉइल या दोन कंपन्यांवर हे निर्बंध लादण्यात आले होते. नोव्हेंबरमध्ये भारताने प्रचंड खरेदी केली म्हणजे दररोज जवळजवळ 2.15 दशलक्ष बॅरल इतकी खरेदी भारत रशियाकडून करत होता. नोव्हेंबर नंतर विशेष करून 21 नोव्हेंबर नंतर ही खरेदी कमी होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. ट्रम्प यांना सुद्धा तीच अपेक्षा होती. ट्रम्प म्हणाले सुद्धा होते की भारत आता रशियाकडून तेल खरेदी बंद करेल. प्रत्यक्षात तसं काहीही झालेलं दिसत नाहीये. 21 नोव्हेंबर नंतर आजपर्यंत आज तारीख आहे 12 डिसेंबर भारताने रशियाकडून दररोज 1.85 दशलक्ष बॅरल तेलची रोज खरेदी केलेली आहे. अमेरिकेला भारताचं तेल काढायचं होतं परंतु भारत आणि रशियाने एकत्र मिळून अमेरिकेचं तेल काढलं. डोनाल्ड ट्रम्प यांचं तेल काढलं. अशा प्रकारचं चित्र सगळं जग बघतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ज्या ज्या धमक्या दिल्या होत्या त्या धमक्यांचा काही उपयोग झाला नाही. या धमक्या निरुपयोगी सिद्ध झाल्या. उलट या धमक्यांमुळे अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये प्रचंड कडवटपणा निर्माण झालेला आहे. आता दोन्ही देशांचे संबंध अत्यंत पातळ झालेले असताना अमेरिकेला आणखी एक भीती सतावते. भारत हा शस्त्रांचा सगळ्यात मोठा खरीददार असलेला देश आहे. म्हणजे जगामध्ये जे मुठभर देश शस्त्रांची भरभरून खरेदी करत असतात त्यापैकी भारत हा एक महत्वाचा देश आहे.
भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र विकत घेतो आणि अमेरिकेच्या राजकारणावर अमेरिकेमध्ये ज्या शस्त्र निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. आता भारत रशियाच्या जास्त जवळ गेलेला आहे. रशिया हा भारताचा सगळ्यात मोठा शस्त्र पुरवठादार असलेला देश आहे. आता रशियाबरोबर भारत संयुक्त निर्मिती सुद्धा करतोय. म्हणजे सुखोईची निर्मिती आधी करतच होता, परंतु 4 पावलं पुढे जाण्याची या दोन्ही देशांची तयारी आहे. त्यामुळे अमेरिकेची जी शस्त्र लॉबी आहे, डिफेन्स लॉबी, ती अत्यंत घायकुतीला आलेली आहे आणि ती सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव निर्माण करते. व्लादिमीर पुतीन भारत भेटीवर आले होते. जवळजवळ 30 तास ते भारतात होते. या काळामध्ये काहीतरी महत्वाचं घडेल, महत्वाची घोषणा होईल अशी जगाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. ना मोदींकडून ना पुतीन यांच्याकडून एकही महत्वाची घोषणा झाली नाही. पुतीन आता मायदेशी परतलेले आहेत, परंतु ते आता मायदेशी परतल्यानंतर एक एक महत्वाच्या गोष्टी बाहेर येऊ लागलेल्या आहेत. तेजसची निर्मिती आपण भारतामध्ये केली, परंतु इंजिनासाठी आपण अमेरिकेवर अवलंबून होतो. जीई बरोबर आपला करार झाला होता, परंतु जीई बरोबर करार झाल्यानंतर सुद्धा इंजिनाची समस्या सुटली नाही. कारण जीईची संथ गती, एक एक अशी इंजिनं भारतामध्ये येत आहेत, परंतु ही जी गती आहे ती भारताला परवडणारी नाहीये. कारण भारताला या विमानांची अत्यंत तातडी आहे. जीईने तर आपल्याला लुंकळून ठेवलं, परंतु आज आपल्याकडे समर्थ पर्याय आहे. SU-57 साठी जी इंजिनं वापरली जातात, ईस्ट डेलिये 177S या इंजिनांचं तंत्रज्ञान भारताला हस्तांतरित करण्याची तयारी रशियाने दाखवलेली आहे. ओडिशाच्या कोरिपूतमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा कारखाना आहे आणि त्या कारखान्यामध्ये या इंजिनांची निर्मिती होऊ शकते. इस्रायल आणि रशिया हे दोन्ही देश भारताचे जवळचे मित्र आहेत. इस्रायलची परिस्थिती अशी आहे की इस्रायल शत्रूंनी वेढला गेलेला आहे. रशियाची परिस्थिती अशी आहे की रशियाच्या दारावर शत्रू उभा ठाकलेला आहे. इस्रायलचे अमेरिकेशी जास्त घट्ट आणि जुने संबंध आहेत, परंतु इस्रायलचा विश्वास भारतावर जास्त आहे आणि रशियाची सुद्धा तीच परिस्थिती आहे. आणि हे दोन्ही असे देश आहेत जे देश शस्त्र निर्मिती करतात, ज्यांच्याकडे शस्त्र निर्मितीचं अद्ययावत तंत्रज्ञान आहे. आणि हे दोन्ही देश भारताबरोबर भागीदारी करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत आणि अमेरिकेच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. म्हणजे सगळ्याच आघाड्यांवर ट्रम्प यांची पिटाई होताना दिसते. ट्रम्प यांनी त्यांच्या देशातल्या उद्योजकांना वारंवार असं सांगितलं, वारंवार धमक्या दिल्या की तुम्ही भारतामध्ये गुंतवणूक करू नका, भारतामध्ये कारखाने उभारू नका, जी काही गुंतवणूक करायची ती अमेरिकेमध्ये करा, अमेरिकेमध्ये कारखाने निर्माण करा, इथे रोजगारांची निर्मिती करा. परंतु अमेरिकी उद्योजक ट्रम्प यांच्या धमक्यांना फार किंमत देताना दिसत नाहीये. भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक सुरू आहे. आधी गुगलने घोषणा केली, त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट आलं आणि आता मायक्रोसॉफ्ट नंतर अमेझॉनने ताजी घोषणा केलेली आहे की भारतामध्ये आम्ही मोठी गुंतवणूक करणार आहोत म्हणून. आणि गुंतवणुकीचे हे जे आकडे आहेत ते डोळे पांढरे करणारे आकडे आहेत. एखाद्या छोट्या देशाच्या GDP इतके हे आकडे आहेत आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये भारताचं भविष्य उज्ज्वल आहे. हे सगळ्या जगाला कळलेलं आहे. जग अत्यंत आशेने भारताकडे बघतंय. ट्रम्प यांच्या सगळ्या खेळी भारताने उलटवलेल्या आहेत. ट्रम्प भारताला डेड इकॉनॉमी म्हणाले, परंतु भारताच्या दुसऱ्या तिमाहीचे जे आकडे आहेत त्या आकड्यांमुळे ट्रम्प यांचे डोळे सुद्धा पांढरे झालेले आहेत. आपण GDP मध्ये 8.2% वाढ नोंदवली. तिसऱ्या तिमाहीमध्ये सुद्धा भारत तशाच प्रकारची दमदार कामगिरी करेल याच्याबद्दल कोणालाही शंका नाहीये. म्हणजे टेरिफ लादून भारताचं नुकसान करण्याचा आणि भारताला दबावात घेण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न होता, तो प्रयत्न पूर्णपणे उधळलेला दिसतोय. भारताची इकॉनॉमी भरधाव प्रगती करताना दिसते आणि ही प्रगती कोणालाही रोखता येणार नाहीये अशी आज तरी परिस्थिती आहे. ट्रम्प भारताला डेड इकॉनॉमी म्हणत होते, परंतु अमेरिकेचं अर्थकारण त्याच दिशेने जाताना दिसतंय. अमेरिकेच्या अर्थकारणाला घरघर लागलेली आहे. $38 ट्रिलियन इतक्या कर्जाचा बोजा आहे आणि या कर्जाच्या व्याजापोटी अमेरिकेला दर साल $1 ट्रिलियन मोजावे लागत आहेत. अमेरिकेमध्ये रोजगार निर्मिती जवळजवळ ठप्प झालेली आहे. AI चा फुगा कधीही फुटेल अशा प्रकारची शक्यता तज्ज्ञ वारंवार व्यक्त करताना दिसत आहेत. म्हणजे ट्रम्प बाहेर तर थपडा खातातच आहेत, परंतु देश पातळीवर सुद्धा त्यांच्या टीकाकारांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि हे टीकाकार आता ट्रम्प यांच्यावर अत्यंत बोचरी टीका करतायत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथल्या जनतेला ही टीका पटायला लागलेली आहे. ट्रम्प अमेरिकेचं अर्थकारण सावरू शकणार नाहीत अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. ट्रम्प सगळ्याच बाजूने घेरले गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ट्रम्प नरेंद्र मोदी यांना फोन न करतील तर काय करतील? नरेंद्र मोदी यांना फोन करून ट्रम्प यांनी स्वतःची कातडी बचावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा प्रयत्न असा आहे की लवकरात लवकर भारत आणि अमेरिकेचं जे ट्रेड डील आहे ते मार्गी लागावं आणि ट्रम्प यांची अमेरिकेमध्ये थोडीशी कातडी बचावली जावी. हावर्ड लुटनिक यांनी भाकीत केलं होतं की टेरिफ लादल्यानंतर भारत सरपडेल आणि अमेरिकेला लोटांगण घालेल, सॉरी म्हणेल. प्रत्यक्षात ते उलट झालेलं दिसत आहे. अहंकाराचा पराभव झालेला आहे आणि भारताचा निर्धार होता त्या निर्धाराचा विजय होताना दिसतोय. भारत अमेरिकेचं जे ट्रेड डील आहे ते लवकरात लवकर मार्गी लागेल याचे संकेत ट्रम्प यांच्या फोन कॉलने दिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत.
व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा न्यूज डंका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. नमस्कार, धन्यवाद.